मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची हाय व्होल्टेज बैठक। युती धर्मावर मंत्र्यांनी फोडली नाराजीला वाचा। नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर न सोडण्याची ठाम मागणी। थोड्या कुरबुरी असतात, मात्र मित्रपक्षांशी चर्चा करून मागण्यांवर तोडगा निघेल। मुख्यमंत्र्यांचं मंत्री आणि आमदारांना आश्वासन। शिरसाट यांची माहिती। राज्यातला काँग्रेसचा बडा नेता आणि काही आमदार आपल्या संपर्कात। मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये वक्तव्य। राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत। एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार। भाजप प्रवेशाचा मुहूर्त आजच ठरण्याची शक्यता। एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच जाहीर। महायुतीतले सर्व घटक पक्ष श्रीकांत शिंदेंना निवडून आणतील, फडणवीसांचं वक्तव्य। नाशिकमधून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती। सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच, त्यांचं विमान गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, विश्वजित कदम यांचं चॅलेंज। सांगलीची जागाही काँग्रेसची, सांगलीतनं लढण्यासाठी आम्ही सक्षम, विश्वजित कदम यांचं ठाकरे गटाला थेट आव्हान। सांगलीमध्ये कोंडी केली तर महाराष्ट्रात कोंडी करू, संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा। तर विश्वजित कदम यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यावर राऊतांची सामंजस्याची भूमिका। महाविकास आघाडीत भिवंडीचा तिढा वाढला, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज। दयानंद जोरगे बंडखोरीच्या तयारीत, वरून आदेश आला तरी काम करणार नाही, बैठकीत निर्धार। आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। राज ठाकरेंनी लवकर महायुतीत यावं, शिरसाट यांची प्रतिक्रिया। बबनराव घोलप शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, लोकसभेआधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।